पाहणार आहोत. तर 2.5 वर्षाचा शब्द पाळला असता तर चोरी चपाटी करण्याची वेळ आली नसती असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी. बाळासाहेबांच्या खोलीतही अमित शहांचा जुमला पाहायला मिळाला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपचा थापा आणि जुमला जिहाद. ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर आहे. उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि फडणवीसांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. उद्धवजी आता विचारायला पाहिजे की नाही मला माहित नाही, पण एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकता की काय बोलले होते, काय झालं होतं त्यावेळेस? बघा, आता ह्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ असला नसला तरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून टाकले. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहाना सांगितलेलं. तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील, म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते. जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. 2.5 वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू. त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो. त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती. तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पद आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्री पद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला. ते बोलतात ना, बाळासाहेबांना श्रद्धांजली आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री केला. मग मला 2.5 वर्षाचा शब्द दिला होता बाळासाहेबांच्या खोलीत, तो जर तुम्ही पाळला असतात तर तुम्हाला ही चोरी चपाटी करण्याची वेळ नसती ना आली. म्हणजेच काय झालं की तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. एक तर तुमच्याकडे अस्सल भारतीय जनता पक्षवाला कोण शिल्लक राहिलेलं नाहीये, तुम्ही त्यांना पण कापतात. तुम्ही शिवराज चव्हाण त्यांना कापलेले आहे, तिकडे सगळ्यांना म्हणजे कापाकापी प्रचंड केली, त्यांची नेतृत्व मारून टाकली. आता तर मला कोणीतरी असं सांगितलं, मी काही गेलो नाही, की आता लोकसभा निवडणुकीनंतर योगींना पण हटवतील. इथे महाराष्ट्रात जे आहे, काल वोट फॉर जिहाद बद्दल तुमच्यावर भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. म्हणजे लव जिहाद सारखा आता वोट जिहाद काही नाहीये, काही चालणार नाहीये. आता त्यांचं वोट गद्दार चाललेलं आहे, वोट भ्रष्टाचारी चाललेलं आहे, वोट जिहाद सारखं. म्हणजे वोट भ्रष्टाचारी, सगळे जे भ्रष्टाचाऱ्यांचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले त्यांना घेऊन यांनी उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे हे पक्ष चोरतायत, म्हणजे चोरी जिहाद झालेले आहे. काय तुम्ही त्याला जिहाद कशालाही लावा त्यांच्या, तर सगळ्या चोरांना त्यांनी घेतलेले आहे, गद्दारांना घेतलेले आहे, भ्रष्टाचारांना घेतलेले आहे, आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. पहिल्या 10 वर्षात आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा तुम्ही या देशाला जे प्रॉमिस केलं होतं त्याच्यापैकी किती गोष्टी पूर्ण केल्या, एवढंच फक्त सांगा. नाही पण क्या हा थापा जिहाद आहे, जुमला जिहाद आहे की काय? हा जुमला जिहाद आहे.